हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार, जोपर्यंत संविधान आहे, जोपर्यंत लोक आहेत ही लोकशाही टिकेल. आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे. आणि कालपर्यंत भाजपनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आहे. आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात. ह्याच्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे, सत्तेत येणार आहे. आणि पुन्हा एकदा जसं लोकसभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार. ताई, सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेकडून अमर पाटलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी भर सभेमधून तुम्हाला आवाहन केलं होतं की तुमच्या प्रचाराला मी आलेलो होतो आणि तुम्ही सुद्धा आता माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला. सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे, बालेकिल्ला आहे. इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत. आघाडी धर्म आम्ही पाळला. आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं एबी फॉर्म देऊ नका. आम्ही एबी फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला. ज्यांनी दिलीप माने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा विड्रॉ केला. पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती, जी आम्ही पंढरपूर, ती होऊ शकली नाही. आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं, कारण का हा बालेकिल्ला, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस. पण संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे. तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण. महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे बिघाडी होऊ शकते? नाही, तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात. पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात. स्ट्रेट लढत होती. जो जीता वही सिकंदर होगा. फ्रेंडली फाईट करायची होती, काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते. आम्ही एबी फॉर्म नाही दिला, मी आघाडी धर्म पाळला. मॅडम इन हिंदी. महाराष्ट्राचं काय चिन्ह असेल? कारण महाराष्ट्रात तुम्ही अचानक मोठा प्रचार केला आहे. अचानक नाही, नक्कीच सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे. जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला, आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत चाललंय. कारण का बीजेपीचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगडफेक झाली, विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. सगळीकडे बीजेपी म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे सगळीकडे बीजेपीकडून. साम दाम दंड ईडी भीती, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो. हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं. ही निवडणूक ही असेल, मागची असेल, ही आपल्या देशात महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे. महाराष्ट्राला विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून. आणि तो परत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग उलट शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नावावर मतं मागतात, त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणुसकी असायला पाहिजे. पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे. लोकांना हे कळून चुकलं आहे. सगळीकडे एक प्रकारचं अंडरकरंट पण नाही. मोठ्या प्रमाणात लोकांनी आता ठरवलंय की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची. आज महाराष्ट्र में मेरा विश्वास है कि महाविकास आघाड़ी, यहाँ पे कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार साहब गठ, उद्धव ठाकरे साहब की शिवसेना, हम और हमारे जो घटक पक्ष हैं, हम सब साथ मिलके सरकार बनाएंगे. लोग तंग आ चुके हैं, लोग परेशान हो चुके हैं. कल तक भाजपा जो है उनको उनकी हार आंखों के सामने दिखाई दे रही थी, और इसीलिए उनके इतने दिग्गज नेते जब ग्राउंड पे आके पैसा बांटना शुरू करते हैं तब पता चलता है कि इनको कितनी ज़्यादा ज़रूरत है वोटों की, जो उनको नहीं मिलने वाले. लेकिन मैं उनसे कहना चाहती हूँ कि आप चाहे जितने भी पैसे बांटो, आप पैसों से वोट नहीं खरीद सकते. आप लोगों को इतना नीचा मत समझे. और यहाँ पे विजय जो होगा वो डेवलपमेंट के लिए होगा, महंगाई के विरोध में होगा, हमारी 5 गारंटीज़ है उसके लिए होगा, और लोकशाही का, यहाँ पे डेमोक्रेसी का आपको विजय होता हुआ दिखाई देगा. महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी का गठबंधन है, इसके बावजूद आप ठाकरे गठ का गुट का उम्मीदवार होने के बावजूद भी आप अलग से नहीं, यहाँ पे थोड़ा कुछ कन्फ्यूजन था जो हमने उनके साथ सॉर्ट आउट किया है. ये जो गढ़ है ये कांग्रेस का है. यहाँ इस कॉन्स्टिट्यूएंसी ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री को चुना है, तो यहाँ पे मुझे 10-12 हज़ार का लीड मिला पिछले इलेक्शन में.
तो जाहिर सी बात है कि ये यहाँ पे काँग्रेस हम फ्रेंडली फाईट के लिए भी तयार थे, लेकिन आम्ही आघाडी धर्म पाळला आणि हे सगळीकडे थोडंफार आहे, पण महाविकास आघाडी सॉलिड आहे आणि महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देणार आहे. महाराष्ट्र में क्या स्थिति होगी, किस तरह का माहौल आप देख रही हैं? महाविकास आघाड़ी क्या महाविकास आघाड़ी बहुत ज़्यादा सीटों से आएगी. हमको कोई लेन देन या पिछले दरवाजे से कुछ इन लोगों जैसा करने की ज़रूरत नहीं पड़ेगी. नेचुरली हम लोग पावर में आएंगे, अननेचुरली नहीं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.